जय मित्रांनो, तर आता आपली अर्ज प्रक्रिया ही चालू झालेली आहे। पण आपण जिल्हा कोणता निवडायचा, जिल्हा निवड कोणत्या बेसवर करायची, कोणत्या बाबींचा आपण जिल्हा निवडताना विचार करायला पाहिजे, तर अशा सर्व काही गोष्टी आपण बघणार आहेत। आणि मी कॅटेगरी वाईज पण व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे एससी ने, एसटी ने, ओबीसी ने, ईडब्ल्यूएस ने, या कॅटेगरीच्या मुलांनी, सर्वसाधारण महिला, माजी सैनिक, अंशकालीन, सर्वच्या सर्व बाबींचा आपण विचार करून नेमका आपण जिल्हा निवड कोणती, कशी, कोणत्या बेसवर करायची, तर हे मी सांगणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जो समोर व्हिडिओ बनेल तो तुमच्यापर्यंत येऊन जाईल। तर आपण जिल्हा निवड कोणत्या बेसवर करायला पाहिजे, की आपण आपल्या कॅटेगरीचा, म्हणजे आपण जर एससी असेल तर आपण फक्त एससी या कॅटेगरीचा सर्वसाधारणचा विचार न करता त्यामधील अंशकालीनला किती जागा आहे, माजी सैनिकला किती जागा आहे, महिलांना किती जागा आहे, अशा पूर्णच्या पूर्ण जिल्ह्यांचा आपण अभ्यास करायला पाहिजे। नेमकं आपल्या जागा कुठं किती आहे, वाशिमला किती आहे, अकोल्याला किती आहे, सर्वच्या सर्व आपण अशा छोट्या बाबींचा विचार करायला पाहिजे। तिथं बाकीच्या ज्या ओपनमध्ये ज्या कॅटेगरी जातात, म्हणजे एनटीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस ह्या ओपनमध्ये जाणाऱ्या कॅटेगरी आहेत, तर यांच्या जागा कुठं किती आहेत आणि आपल्या जागांशी यांच्या जागांचं कंपॅरिझन आपण करायला पाहिजे। आणि अशा सर्व बाबींचा आपण विचार करून, म्हणजे ओबीसीने कुठं, ओबीसीच्या महिलांनी कुठं फॉर्म भरायला पाहिजे, सर्वसाधारणनी कुठं भरायला पाहिजे, होमगार्डनी कुठं भरायला पाहिजे, माजी सैनिकांसाठी कोणता जिल्हा बेस्ट ठरू शकतो, तर अशा। आणि एसआरपीएफचा पण, एसआरपीएफ मध्ये पण जिल्हा निवड आपण कोणत्या बेसवर करायला पाहिजे, आपण खूप बारकाईने मी अभ्यास करून, जाहिरातीचा पूर्णच्या पूर्ण अभ्यास करून, एसआरपीएफचा फॉर्म असो की कुठं भरायचा, काय भरायचा, या सर्व काही बाबींचा आपण विचार करून पूर्णच्या पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे, सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जे समोर व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। पण ते व्हिडिओ समजा तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण की आपल्याला माहितीच आहे की जिल्हा निवड किती महत्वाची आहे। जिल्हा निवडीवरच आपलं 50 ते 60% आपलं सिलेक्शन हे अवलंबून असते। त्यामुळे आपल्याला जिल्हा कोणता निवडायचा, जिल्हा पोलीस असो की कुठलं जीआरपी असो, कारागृह असो, एसआरपीएफ असो, बँड्समॅन असो, अशा सर्व बाबींचा आपण विचार करून आपण समोर व्हिडिओ बनवणार आहे, समोर माहिती सांगणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि फॉर्म कधी भरायचा, तर फॉर्म आता आपण 10 तारखेच्या नंतरच भरायला पाहिजे, कारण की तोपर्यंत आपण पूर्णच्या पूर्ण आपलं एकमत करून आपण कुठं फॉर्म भरायला पाहिजे, कुठं आपल्याला फायदा झाला पाहिजे, म्हणजे आपल्या ग्राउंडच्या बेसवर असो, म्हणजे ग्राउंड आपलं जर कमी असेल तर आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये लेखी परीक्षेचा, म्हणजे कुठं कठीण पेपर निघतो, तिथं आपल्याला कुठं फायदा होऊ शकतो, तर अशा बाबींचा आपण विचार करायला पाहिजे। आणि कोणाचं ग्राउंड, म्हणजे कुठं पेपर सोपा येतो, जेणेकरून जिथं पेपर सोपा येतो तिथं ग्राउंडवाल्या मुलांचा खूप फायदा होत असतो। अशा सर्व काही बाबींचा आपण विचार करून समोर व्हिडिओ बनवणार आहे। म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचा, म्हणजे महिलांसाठी पण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, सर्वसाधारणसाठी, माजी सैनिकांसाठी, होमगार्डसाठी, अशा सर्व काही बाबींचा आपण विचार करून टोटल कॅटेगरी वाईज आपण व्हिडिओ बनवणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून समोरचे जे व्हिडिओ येतील ते तुमच्या समोर येतील, म्हणजे जे समोरचे मी व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्या समोर येतील। जय हिंद।